मुंबईच्या वडाळ्यामधून मोठी बातमी समोर येते। वडिलांनी दारू सोडण्याचा सल्ला दिल्यानंतर एका तरुणाने स्वतःचं आयुष्य संपवल्याची ही धक्कादायक घटना वडाळ्यामधून समोर येते। एका 21 मजली इमारतीवरून उडी मारून तरुणाने स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे। त्यामुळे परिसरात आता एकच खळबळ उडाली आहे। या तरुणाचं नाव हैदर कराचीवाला असं असून तो आपल्या कुटुंबासोबत वडाळ्यातील एका मोठ्या इमारतीमध्ये राहत होता। प्राथमिक माहितीनुसार हैदरला दारूचं व्यसन होतं आणि याच कारणावरून त्याच्यात आणि त्याच्या वडिलांमध्ये सतत वाद व्हायचे। यांच्यामध्ये नेहमी वारंवार वाद होत असायचे। घटनेच्या दिवशी सकाळी देखील वडिलांनी त्याला दारू सोडण्याचा सल्ला दिला। यावरून घरात जोरदार वाद झाला आणि वादानंतर हैदर घरातून बाहेर पडला। काही वेळाने त्याच्या वडिलांना त्याला नशेत असलेल्या अवस्थेमध्ये शोधून त्यांनी त्याला पुन्हा घरी आणलं। सकाळच्या सुमारास 8 वाजताच्या वेळेला हैदर आपल्या खोलीमध्ये गेला आणि काही वेळाने वडिलांना तो घरात दिसला नाही। त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा तो इमारतीच्या 21व्या मजल्यावरून खाली पडल्याचं त्यांना आढळून आलं। त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल देखील करण्यात आलं, मात्र तिथेच डॉक्टरांनी त्याला जीव गमावल्याचं घोषित केलंय। या प्रकारे आता पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून नेमकी ही घटना कशामुळे घडली याचा तपास आता पोलीस करतायत। मात्र प्राथमिक तपासामध्ये त्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। दारूचं व्यसन आणि कौटुंबिक तणावामुळे घडलेली ही घटना अनेक प्रश्न आता उपस्थित करते। अशा घटना टाळण्यासाठी वेळेत समुपदेशन आणि संवाद गरजेचा असल्याचं देखील तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे। मात्र या घटनेमुळे आता परिसरामध्ये भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं।